नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोन भावांचं मनोमिलन होणार की नाही, हे या दोन भावांची युती होणार की नाही, याच याच दोन प्रश्नाभोवती खरं तर गेले महिनाभर मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू होती. मात्र या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरे यांनी आपल्याकडे दिलेलं आहे. वरळी डोम या ठिकाणी ज्या ठाकरे आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते, दोघांनी एकमेकांना मिठ्या मारलेल्या होत्या, दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केलेलं होतं. मात्र हे सर्व आम्ही फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी केलेलं होतं. राजकीय युती करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिल्यानंतर साहजिकच अनेक शिवसैनिकांच्या आणि मनसैनिकांच्या देखील पोटामध्ये गोळा आलेला आहे. एवढंच नाही तर ज्यांनी ज्यांनी या युतीच्या बाजूनं समर्थन दिलं, जे जे या युतीच्या बाजूनं बोलले, त्यांचं तर मनसेमध्ये खच्चीकरण झालेलं आहे. जे प्रकाश महाजन असं म्हणाले होते की जर दोन ठाकरे बंधू आत्ता एकत्र आले नाही तर त्यांना महाराष्ट्र क्षमा करणार नाही, त्या प्रकाश महाजन यांना राज ठाकरे यांनी इगतपुरी या ठिकाणी जे पक्षाचं शिबिर होत आहे, एक थोडं आत्मपरीक्षण असं होत आहे, त्या आत्मपरीक्षणासाठी त्या विशेष बैठकीसाठी देखील बोलावलेलं नाही. आणि त्याबद्दल प्रकाश महाजन यांना खुद्द राज ठाकरे यांची माफी देखील मागावी लागलेली आहे. त्यामुळं या युतीबाबत खरोखरीच राज ठाकरे गंभीर होते का? राज ठाकरे यांची मनापासून इच्छा आहे का? राज ठाकरे यांना दुसऱ्या याच्यापेक्षाही, उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही कोणता पर्याय उपलब्ध आहे का? या सगळ्या प्रश्नांची चर्चा सुरू झालेली आहे. राज ठाकरे यांनी माझ्या मतानुसार, अपेक्षेनुसार घुमजाव केलेला आहे. राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंच्या सोबत वरळी डोम येथे जी सभा झालेली होती, त्या सभेमध्ये संभाव्य राजकीय युतीबाबत काहीही त्यांनी भाष्य केलेलं नव्हतं. या उलट उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की आम्ही आता एकत्र आलेलो आहोत आणि यापुढे एकत्रित राहू, अशा प्रकारची ग्वाही दिलेली होती. मात्र तशा प्रकारचं सुतोवाच देखील राज ठाकरे यांनी केलेलं नव्हतं आणि तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. याला दुसरं एक कारण घडलं होतं की या संभाव्य युती संदर्भात आपल्या कोणत्याही नेत्यानं, कोणत्याही प्रवक्त्यानं माझ्याशी बोलल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय जाहीरपणे वक्तव्य करू नये, अशी तंबी देखील राज ठाकरे यांनी दिली होती. आणि तेव्हाच माझ्या देखील मनात शंकेची पाल चुकचुकली होती की राज ठाकरे यांच्या मनामध्ये खरोखरीच उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्याचं खरं ठरलं आहे का? तर याचं आत्ताचं तरी उत्तर जे आहे ते नकारार्थी आहे. जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा मी याबाबतचा निर्णय घेईन. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हा निर्णय घेऊ शकतो. म्हणजे पुढचे 6 महिने तरी या युतीच्या चर्चेवरती राज ठाकरे यांनी पाणी ओतलेलं आहे. आता त्यांनी हे का केलं याचा एक थोडक्यामध्ये आढावा आपण या निमित्तानं घेणार आहोत. त्याची 5 कारणं मला साधारणपणे दिसत आहेत. एक तर ही युती करायला मी तयार आहे, असं राज ठाकरे यांनी स्वतःच महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. त्यांना वाटलं नव्हतं की उद्धव ठाकरे इतका आपल्याला वेगानं, तत्परतेनं आणि सकारात्मक प्रतिसाद देतील. ज्या क्षणी राज ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध झाली त्याच संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी आपण युतीसाठी तयार आहोत, महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते करायला मी तयार आहे, अशा प्रकारची भाषा वापरलेली होती. मग तरीही राज ठाकरे हे युतीसाठी का तयार नाही आहेत, त्याचं एक पहिलं कारण असं आहे की त्यांना खरोखरीच युती करायची होती की एकनाथ शिंदे आणि भाजपवर दबाव टाकायचा होता. जर तुम्ही मला माझं योग्य स्थान दिलं नाही, जर तुम्ही माझ्याशी योग्य पद्धतीने वागला नाहीत, जर तुम्ही मला राजकीय माझी स्पेस दिली नाही, तर मला उद्धव ठाकरे यांचा देखील पर्याय उपलब्ध आहे, अशा प्रकारचं एक सूचक वक्तव्य यांनी या राज ठाकरे यांना करायचं होतं का, हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे जे नातेसंबंध आहेत, राजकीय हितसंबंध आहेत, हे खरोखरीच बिघडलेले होते. म्हणजे जेव्हा जेव्हा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी टाळी देण्यासंदर्भात वक्तव्य केलेली होती, तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडून फसवणूक झाल्याचं राज यांचं म्हणणं आहे. त्यामुळे दुसरा जो माझा हे आहे की उद्धव यांच्यावरती राज ठाकरे यांचा विश्वास आहे का. पहिलं कारण, एकतर त्यांना असं वाटत होतं की आपण एकनाथ शिंदे आणि भाजपवरती दबाव टाकावा, आणि मला तिसरा पर्याय उपलब्ध आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये
एकनाथ शिंदे आणि भाजपनं मनसेचे काही उमेदवार हे ठरवून पाडलेले होते आणि त्यामुळेच राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्याबाबतही फार काही समाधानी नाही आहेत आणि भाजप बाबत देखील फार आनंदी नाही आहेत आणि त्या उद्वेगातनंच त्यांनी ही उद्धव ठाकरे यांच्याशी आपण मिळतं जुळतं घेऊ शकतो अशा प्रकारची भाषा वापरलेली होती. आता राहिला मुद्दा उद्धव ठाकरे यांचा. उद्धव ठाकरे यांच्याविषयी आधी म्हटलं त्यांना विश्वास वाटत नाहीये, कारण 2014 मध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी फसवणूक केलेली होती. त्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंनी स्वतः फोन केला आणि आपण युती करू. म्हणजे जेव्हा भाजपसोबत शिवसेनेची युती केली तेव्हा मनसेशी आपण युती करू अशा अनाभाका उद्धव ठाकरे यांनी घेतल्या. खरं तर ती उद्धव ठाकरे यांची चाल होती. भाजपशी शिवसेनेची युती केल्यानंतर मनसेनं भाजपसोबत जाऊ नये यासाठी राज ठाकरे यांना गाजर दाखवण्यामध्ये 2014 मध्ये उद्धव ठाकरे यशस्वी झालेले होते. त्यातनं राज ठाकरे गाफील राहिले. ते भाजपसोबत ना जाऊ शकले ना ते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी युती केली. त्यामुळं राज ठाकरेंचा 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी पद्धतशीरपणे गेम केलेला होता. तसाच गेम उद्धव ठाकरे यांनी 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर केलेला होता. मनसेचे 12 नगरसेवक उद्धव ठाकरे यांनी पळवून नेलेले होते आणि त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिलेला होता. हे केव्हा घडलं? जेव्हा राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यावरती एका दुर्धर शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरू होती. राज ठाकरे एक त्या मोठ्या संकटामध्ये होते आणि तेव्हाच उद्धव ठाकरेंनी राजकीय डाव साधला होता. त्याचा देखील राग हा राज ठाकरे यांच्या मनात अजूनही आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे किती विश्वसनीय आहेत याचा देखील अंदाज त्यांना येत नाहीये आणि एक वेळेस आपण जरी एक पाऊल पुढे टाकलं असलं तरी उद्धव ठाकरे हे कितपत प्रतिसाद देतील याची त्यांना शंका असावी. तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती खरोखरीच उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाऊन जास्त फायदा होणार आहे की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन जास्त फायदा होणार आहे याचा निर्णय मला वाटतं राज ठाकरे यांना अद्याप घ्यायचा आहे. याबाबतची ते चाचपणी करत असावीत आणि स्वाभाविक आहे. एकतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे परिसरामध्ये मुंबई परिसरामध्ये आपले जास्त आमदार निवडून आणलेले आहेत आणि आर्थिक बळ जर म्हणाल तर एकनाथ शिंदे यांच्याकडे भरपूर आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहून भाजपचा पाठिंबा घेऊन जर मनसेचं पुनरुज्जीवन करता आलं तर ते राज ठाकरे यांना हवं आहे का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. जेवढ्या देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटी झालेल्या नाहीत त्यापेक्षा एकही बैठक किंवा भेट ही उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची झालेली नाही. तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही राज ठाकरे यांना मान देतात, त्यांना भेटतात, त्यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर जातात. त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे तसं अजिबात करत नाहीत आणि उलट उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या नेत्यांना अशी अपेक्षा आहे जर राज ठाकरे हे वर्षावरती जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटतात, ताज हॉटेलवर जाऊन जर देवेंद्र फडणवीस यांना भेटतात तर त्यांना मातोश्री यायला काय अडचण आहे अशा प्रकारचे प्रश्न ही शिवसेनेची मंडळी करत असतात. त्यामुळं या दोन भावांमधला जो दुरावा संपलेला आहे असं जरी वाटत असलं तरी एक भाऊबंदकी असते आणि ती भाऊबंदकी मात्र संपली नाही हे देखील महत्त्वाचं आहे. चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भले राज ठाकरे यांना जायचं असेलही पण भाजप त्यांना रोखत आहे का? भाजपचा काही दबाव राज ठाकरे यांच्यावरती आहे का याचा देखील शोध घ्यायला हवा. आपलं जे चौथं कारण आहे तर या भाजपचं दबावाचं देखील किंवा एका गोड अशा मिठीचा देखील त्यांच्यावरती दबाव असू शकतो. उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाला ज्या पद्धतीनं भाजपने ट्रीटमेंट दिलेली आहे, त्यांच्या अनेक नेत्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मुंबई महापालिका जर भाजपला आपल्या ताब्यात हवी असेल तर त्यांना उद्धव ठाकरे आणि मनसे ही युती अजिबात आवडणार नाही, ती त्यांना राजकीयदृष्ट्या परवडणार नाही. त्यामुळं मनसेला रोखण्यासाठी युतीपासून भाजप कोणत्याही स्तरावर जाऊ शकतं. मग भले राज ठाकरे यांना कोणत्याही वेगळ्या पद्धतीचा दबाव टाकायची देखील तयारी भाजप करू शकतं. त्यामुळे सध्या तरी राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या युतीबाबतचा निर्णय हा थोडा प्रलंबित ठेवलेला असावा. पाचवी महत्त्वाची गोष्ट, मनसे आणि शिवसेना या दोघांचंही वोट बँक, या दोघांचाही कोर एरिया हा एकच आहे, तो म्हणजे मराठी माणूस. जर आत्ताच्या शिवसेना आणि मनसे युतीमुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुनरुज्जीवित होणार असेल, मुंबई त्यांच्या ताब्यात येणार असेल तर त्याच्यामध्ये मनसेचा फायदा काय? जर शिवसेना वाढली तर त्याचं नुकसान भविष्यामध्ये मनसेलाच होणार आहे. एका म्यानामध्ये दोन तलवारी कशा राहू शकतील? आपल्या युतीमुळे उद्धव ठाकरे यांना फायदा होणार, उद्धव ठाकरे यांना संजीवनी मिळणार, उद्धव सेना पुन्हा मुंबईमध्ये सत्तेवरती येणार,
मग आपली पुढची राजकीय वाटचाल तर अडखळणार नाही ना. त्यामुळे अशी मला 5 कारणं वाटतात. ती 5 कारणं मला पुन्हा सांगतो. एक तर त्यांची जी युतीची भाषा होती ती शिंदे यांना वाकुळे दाखवण्यासाठी होती. दुसरं, उद्धव ठाकरे यांच्यावरती त्यांचा विश्वास नसावा. तिसरा, युती नक्की कोणासोबत केल्यानंतर जास्त फायदा होणार आहे याचा ते अंदाज घेत असावेत. चौथं, भाजपचा त्यांच्यावर दबाव असावा. आणि 5वं, शिवसेना टिकवण्याची जबाबदारी मनसेची थोडीच आहे असा 5वा विचार त्यांच्या मनामध्ये असावा. त्यामुळं या 5 कारणामुळे सध्या तरी राज ठाकरे यांनी बॅकफूटवर जाणं पसंत केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीची चर्चा करण्यासाठी त्यांनी थोडी विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे ज्या मराठी मीडियामधल्या मंडळींना किंवा दोन्ही पक्षातल्या सैनिकांना असं वाटत होतं की आता एकीकरण किंवा राजकीय युती झालेली आहे, तसं अजिबात नाही आहेत. ज्यांनी युतीचं समर्थन केलं त्यांना राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातल्या नेत्यांना शिक्षा दिलेली आहे आणि त्याचं उदाहरण आहे प्रकाश महाजन. त्यामुळं राज ठाकरे युती करतील याची आता तरी कोणतीही शाश्वती देता येत नाही. तुम्हाला काय वाटतं, ही युती होईल का ते आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.